बघा गाईस. हॅलो. काय म्हणताय, जर एक्स आज माहिती आहे का आपण ऑलजेब्राचे प्रश्न करणार आहे. ठीक आहे, ऑलजेब्राचे प्रश्न जास्त नाहीये, मला 2 ते 3च मिळाले आहे. ठीक आहे, बाकी मग जे आहे ना ते इक्वेशन वर आधारित आहे. ठीक आहे, ते एक्झामला काय नाही, फक्त ते समाज कल्याणला आले होते तर ते आपण घेऊन नाही मग नाही घेऊ. ठीक आहे, कारण जो फक्त हा एकच टाईप एकच एक्झामला आलेला आहे तर काही नाही, जे आपण कॉमन आहे ना ते आपण अगोदर कम्प्लीट करू. ठीक आहे, तर हा बघा, हा आपला ऑलजेब्रावर डिपेंड आहे. बघा, तुम्हाला ऑलजेब्रासाठी काय काय जे करावं लागते ना ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, बघा, पहिले माहिती आहे का तुम्हाला ए प्लस बी आहे ना स्क्वेअर, याचे जेवढे पण फॉर्म्युला आहे ना ते तुम्हाला आठवण करायचे. ठीक आहे, नंतर माहिती आहे का ए प्लस बी स्क्वेअर आहे ना, याचे पण तुम्हाला माहिती आहे का फॉर्म्युले आठवण करायचे, कारण मॅक्झिमम माहिती आहे का यावरच आधारित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर माहिती आहे का हे झाले वर्ग, आणि काही फॉर्म्युले आहे ना ते तुम्हाला घनवर आधारित जे असतात ना, ए प्लस बी क्यूब नाही का, हे घनाचे पण फॉर्म्युले तुम्हाला यायला पाहिजे. काही काही प्रश्न की याच्यावर सुद्धा आधारित फ्युचर मध्ये येऊ शकतात, आता नाही पण फ्युचर मध्ये येऊ शकतात. ठीक आहे, आठवण ठेवा. चला ठीक आहे, अजून सांगतो. हे झालं ए प्लस बी वाले, आणि जे ऑल्जेब्रा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कसं जे हे आहे इक्वेशन ते तर मी सांगून देणार, ते तर मग जाऊ द्या. चला, आणि याच्यामध्ये माहिती आहे का तुम्हाला वर्ग आठवण असणे गरजेचं आहे. वर्ग आठवण असणे गरजेचं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे म्हणजे कसं आहे तुम्हाला हे इझिली कॅप्चर होऊन जाईल. ठीक आहे, चला बघा, अजून अल्जेब्रा मध्ये हे झालं, अजून काही कन्सेप्ट आहेत का? फॉर्म्युले झाले, ए प्लस बी चे घन झाले. चला ठीक आहे, काय असेल तर मी समोर सांगून देईल. चला. चला प्रश्नाकडे जाऊ. काय म्हणते प्रश्न? एक्स प्लस 1/x इज इक्वल टू व्हॅल्यू किती आहे? 3. काही नाही करायचं, जेव्हा पण असा प्रश्न आला ना फक्त काय नाही करायचं, पीचा वर्ग करायचं मायनस पी करायचं. ठीक आहे, बस तेवढंच करायचं. पीचा वर्ग मायनस पी करायचं, तुम्हाला आन्सर सॉरी पीचा वर्ग -2 करायचं, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला काय होऊन जाईल, तिचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, चला बघू. इथे काय दिलंय आपल्याला, याचा वर्ग करायचा. ठीक आहे ना, हे एक्स व्हॅल्यू किती दिले? 3. काही नाही करायचं, 3चा वर्ग करायचा आणि मायनस किती करायचे? 2. ठीक आहे, 3चा वर्ग मायनस किती करायचे? 2. 3चा वर्ग किती होते? तो होते 9, आणि 9चा वर्ग मायनस केला तर ते किती होऊन जाईल तुमचं? किती होऊन जाईल? 9 मधून 2 गेले ते तुमचे होऊन जाईल 6. आन्सर येऊन जाईल तुमचं. सर्च कळलं? इझीच आहे प्रश्न, आठवण बघा तुम्ही जे सांगतोय. इथे माहिती आहे का, जर 5 ठेवलं तर किती आन्सर येईल सांगा बरं मला. इथे जर आपण 5 ठेवलं, 7 ठेवलं, 9 ठेवलं आणि 3 ठेवलं, 3चं तर झालंय आपलं, तर 2 ठेवलं. चला मला सांगा किती किती आन्सर येईल. तुम्हाला मी 20 ते 30 सेकंड देतो हा प्रश्न करायला. करा लवकर. चला सांगितलं, जमलं का? चला बघा, 5 असेल तर काही नाही करायचं, 5चा स्क्वेअर घेऊन घ्यायचं. किती होईल तो? 25. 25 मायनस 2 केलं तर उत्तर किती येईल तुमचं? तो येऊन जाईल तो 23. ओके, 7चा स्क्वेअर घ्यायचं. 7चा स्क्वेअर किती होते? 49. त्याचं 2 मायनस केलं तर किती होऊन जाईल तो? 47. ओके, ठीक आहे ना. आता 9चं किती दिलं आहे? तो येऊन जाईल 81. 81 मधून 2 केलं तर किती होऊन जाईल तो? 79. ओके, चला ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा, 2चं दिलंय, 2चं किती होऊन जाईल? 2चा वर्ग 4. 4 मधून 2 गेले, किती होऊन जाईल उत्तर? 2. कळलं? मॅक्झिमम कसं याला चेंज करून काहीही ऑप्शन येऊ शकते. ठीक आहे, अजून मी तुम्हाला काही देतो ते तुम्ही होमवर्क मध्ये करा, आताच करा लगेच. ठीक आहे ना, ह्या 3ची व्हॅल्यू मी तुम्हाला 6 दिली आहे, 3ची व्हॅल्यू तुम्हाला 8 दिली आहे, ह्या 3ची व्हॅल्यू तुम्हाला 7 दिली आहे, ह्या 3ची व्हॅल्यू तुम्हाला अजून किती दिली आहे मी समजून घ्या, तुम्हाला 12 दिली आहे. चला करा. तुमच्याकडे 1 मिनिटाचा वेळ दिला आहे मी, लवकरात लवकर सॉल्व करा. 1 मिनिटानंतर मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, 1 मिनिटाचा वेळ आहे तुमच्याकडे, लवकर सॉल्व करा.
1 मिनिटाचा वेळ आहे, लवकर सॉल्व करा. बघा डायरेक्ट सांगून देतो. 6चा किती होईल? इथं येऊन जाईल डायरेक्ट 34 है ना. 8चा किती येईल सांगा मला? 8चा येऊन जाईल तुमचा 62. 7चा किती येईल? 47 आणि याचा किती येईल? 142. बरोबर काय? कळलं? चला आता माहिती का मी रिव्हर्स स्टेप सांगतो. रिव्हर्स स्टेप म्हणजे हे दिलं राहील तुम्हाला, आठवण ठेवा. ठीक आहे ना, हे दिलं राहील आणि याचं वरून तुम्हाला हे विचारलं जाईल. ओके, चला बघा आता मी रिव्हर्स फॉर्मेट मध्ये सांगतोय. चला आता बघा, एक प्रश्नामध्ये याची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला, म्हणजे तो म्हणत आहे की एक्स स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर याची व्हॅल्यू तुम्हाला 23 दिली आहे. तर तो याची व्हॅल्यू विचारते आपल्याला, एक्स प्लस एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू विचारते. चला करा क्वेश्चन. बघा जर मध्ये असं प्रश्न असं काही नाही करायचं, जे स्कोर जेव्हा पण स्क्वेअर असेल काही नाही, यांच्यामध्ये फक्त 2 करायचं. 23 प्लस 2 इज इक्वल टू किती आला? त्याला तुमचं 25 म्हणजे किती? 5चा स्क्वेअर. आणि बघा इथे जर 62 असेल तर 62 प्लस 2 करायचं, किती होईल? तो 64 म्हणजे किती होऊन जाईल? तो 8 येऊन जाईल. आणि जर समजून घ्या, हा इथे किती आपण 20 हे घेतलं, काय घेतलं? 20, 28 नाही, आपण 34 घेतलं. 34 मध्ये 2 प्लस केले, ते किती होऊन जाईल? ते होऊन जाईल तुमचं 36. समजलं? 36 म्हणजे किती होईल? ते 6. कळलं अशा प्रकारे किती होऊन जाईल? चला मी तुम्हाला सांगून देतो कोणकोणते प्रश्न म्हणजे तुम्हाला येऊ शकते. बघा एक येऊ शकते तुम्हाला 6चं येऊ शकते, 7चं येऊ शकते, 9चं येऊ शकते, 23चं येऊ शकते, त्याच्यानंतर 29चं येऊ शकते, 13चं येऊ शकते आणि 17चं येऊ शकते. चला याचा आन्सर सांगा बरं मला. तुम्हाला पुन्हा 1 मिनिट देतो, याचा आन्सर सांगा मला. इकडे 24 दिलाय तुम्हाला. 1 मिनिट दिलाय तुम्हाला बघायचा आन्सर. डायरेक्ट डायरेक्ट काढून टाका, काय नाही. प्लस मायनस 2 करायचं आहे फक्त. चला बघा, 6चे असेल तर ते किती येऊन जाईल? ते येऊन जाईल तुमचं 34, याचे येऊन जाईल तुमच्या 47, याचे येऊन जाईल तुमच्या 79. ठीक आहे, हे तुम्ही होमवर्क मध्ये करून घ्या. ठीक आहे, जे जसं 169 आहे मायनस फक्त 2 करा, की ते तुमचं 167. कळलं? इझीच आहे प्रश्न सगळे. ठीक आहे, बघा एक प्रश्न दिलाय समोर, हा तर जमेल तर तुम्हाला करेल, हा तुम्हाला होमवर्क मध्ये दिलाय, जमेल तर करा, नाहीतर मग मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे, तर भेटू. जास्त क्वेश्चन आले नाहीये. ठीक आहे, अल्जेब्राचे, कारण माहिती आहे का मी तुम्हाला सांगतो, टीसीएस जे आपल्या स्टेट लेवलमध्ये आहे ना, ते मॅक्झिमम आठवण ठेवा, 90% जे आहे ना ते तुम्हाला फक्त अरिथमॅटिकच विचारेल. ठीक आहे ना, 90% ते तुम्हाला अरिथमॅटिकच विचारेल आणि त्याच्यावरच जास्त फोकस करा. कळलं? त्याच्यावरच जास्त फोकस करा, तर तुमचे म्हणजे कसं खूप प्रॉफिटेबल राहील तुम्हाला. ओके, चला ठीक आहे, भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अजून काही सांगू का मी तुम्हाला? चला बघा, जेव्हा तुम्ही अल्जेब्रा कराल ना, त्याची जेवढी पण प्रॉपर्टी आहे, ठीक आहे ना, त्याची जेवढी पण प्रॉपर्टी आहे ते तुम्ही करून घ्याल. जर फ्युचरमध्ये कसं असे क्वेश्चन आले किंवा जे मागे क्वेश्चन आले ते तुम्हाला माहिती आहे का टॅकल करता आलं पाहिजे. आणि आठवण ठेवा, इकडे बघा, इकडे सांगून देतो, एक एक मार्काचं माहिती आहे का खूप महत्व आहे सध्या. एक एक मार्काचं, कारण आठवण ठेवा, दोघांचं जर तुम्हाला 82 आहे आणि कोणाला 83 आहे, तर या दोघांमध्ये माहिती आहे का कमीत कमी 1000 बंदी येऊ शकतात. ठीक आहे ना, तर हे जे प्रश्न आहे ना, मी जे पण एक मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की प्रश्न 1 असो किंवा 2 असेल, आपण प्रत्येक प्रश्न काय करू, आपण सॉल्व्ह करणारच आहोत. ठीक आहे, सॉल्व्ह आपण करणारच आहोत. ओके, चला ठीक आहे. काही विचारायचं आहे का? बघा, या टाईपचे आठवण ठेवा, सगळ्यात जास्त प्रश्न माहिती आहे का याच टाईपचे येईल तुम्हाला. सगळ्यात जास्त प्रश्न तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये येईल. ओके, आणि जेव्हा प्लस असतो तेव्हा मायनस होते, मायनस असते तेव्हा प्लस होते, बस हे 2 फक्त आठवण ठेवा. डायरेक्ट माहिती का, पण मॅक्झिमम मी बघितलं स्टेट सेंटर एक्झाम मध्ये पण, तेव्हा मध्ये पण प्लसचे जे सिम्बॉल आहे ना ते जास्त वाले आलेले आहे. ओके, चला ठीक आहे, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.